नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लेखा व कोशागार विभाग भरतीसाठी व वनरक्षक भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? महाराष्ट्रात सेवा हक्क दिन 28 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2025 रोजी निर्णय घेऊन 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चय केले आहे. कारण याच दिवशी 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झाला होता. या कायद्याच्या अंमलबजावणीला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा दिवस विशेष तत्वाने साजरा केला जात आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन मित्र, टुरिझम मित्र ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पर्यटन अधिक सुरक्षित आणि सुलभ व्हावे यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची ही यंत्रणा मदत करेल. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणाचा अनुभव मिळावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. पर्यटन मित्रांना राज्याच्या संस्कृती, इतिहास, पर्यटन स्थळे, कायदे आणि नियमांविषयी योग्य प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे ते पर्यटकांना अचूक माहिती आणि योग्य मार्गदर्शन करू शकतील. खालीलपैकी कोणता खेळाडू IPL मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे? खालीलपैकी वैभव सूर्यवंशी हा खेळाडू IPL मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने 14 वर्ष आणि 32 दिवसांच्या वयात IPL मध्ये सर्वात युवा शतकवीर होण्याचा विक्रम केला आहे. त्याने 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना 38 चेंडूत 101 धावांचा शानदार खेळी केली. सध्या देशभरात एकूण किती डॉपलर वेदर रडार नेटवर्क कार्यरत आहेत? सध्या देशभरात एकूण 37 डॉपलर वेदर रडार नेटवर्क कार्यरत आहेत. ही रडार यंत्रणा भारतीय हवामान विभागाच्या इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD अंतर्गत काम करते. याचा मुख्य उद्देश हवामानाचा अचूक अंदाज देणे, विशेषतः गंभीर हवामान जसे की चक्रीवादळे, अतिवृष्टी आणि गारपीट याचा अंदाज वर्तविणे आहे. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे? मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदीप कुरबाह या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ब्रिज या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट भारतातील एक दुर्गम भागातील 2 मुलांच्या जीवनावर आधारित आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? पायल कापडिया या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पायल कापडिया यांनी ऑल बी अमेझिंग ॲज लाईट या चित्रपटासाठी कॅन्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐतिहासिक ग्रँड प्रिक्स जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. अक्सपी हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? अक्सपी हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल भारत या देशाने लॉन्च केले आहे. अक्सपी या नावाचा अर्थ आहे डोळा. डोळे हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित एक महत्त्वाचे डिजिटल पोर्टल आहे जे भारतात सरकारने सुरू केले आहे. या पोर्टलचा उद्देश
आपत्कालीन परिस्थितीत होणारे नुकसान आणि गरजा यांचे अचूक मूल्यांकन करून त्वरित मदत पुरवणे आहे. या पोर्टल अतिस्थानिक हायपरलोकल माहिती गोळा करते, जी आपत्ती व्यवस्थापन धोरणे आणि मदत कार्य तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. सुदीरमन कप टुर्नामेंटचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? सुदीरमन कप टुर्नामेंटचे आयोजन चीन या देशात करण्यात येत आहे. 2025 सुदीरमन कप 27 एप्रिल ते 4 मे दरम्यान चीनमधील शियामेन येथे आयोजित केली जात आहे. सुदीरमन कप मिश्र राष्ट्रीय संघाची एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF द्वारे तिचे आयोजन केले जाते. 1989 मध्ये सुरू झाल्यापासून ती दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. शिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? शिमलीपालला भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. ओडिशा सरकारने मे 2025 मध्ये शिमलीपालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. हे ओडिशा राज्यातील दुसरे आणि भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.